आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट स्वप्ना खामकर पिंगळे हिंदू संघटनाच्या पदाधिकारी आहेत। महिला दिनानिमित्त काय सांगाल की जागतिक महिला दिन हा कशा पद्धतीने साजरा केला जातो? आज 8 मार्च जागतिक महिला दिन। बाहेरच्या देशातून महिला दिन भारतात आला, परंतु तो महिला दिन का साजरा केला जातो याची शक्यता मला असं वाटतंय की आज ज्या पद्धतीने चालू आहे ती मलाही न पटणारी आहे आणि माझ्यासारख्या अनेक माता भगिनींनाही न पटणारी आहे। मग तुम्ही म्हणाल का असं? तर आज जर आपण पाहिला तर माझी माता, माझी भगिनी उच्च शिखरावर पोहोचलेली आहे। भारत देशाच्या राष्ट्रपती ह्या महिला आहेत। एवढं मोठं पद महिला भूषवते। मी अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे काम करते किंवा कोर्ट कचेऱ्यांची कामं करत असताना मला दिसते की माझी महिला ही फक्त जागतिक महिला दिन साजरा करून राहील का? तर नाही, तिने स्वतः पायावर उभं राहिलं पाहिजे। स्वतःची सुरक्षा, आजूबाजूच्या समाजाची सुरक्षा जेव्हा ती तेवढ्या तत्परतेने करू शकेल तेव्हा मला वाटेल की हा जागतिक महिला दिन साजरा केला गेला पाहिजे। तुम्ही जर न्यायालयाची पायरी चढलात तर तिथे आपल्याला 100 पैकी 80% केसेस ह्या घटस्फोटाच्या पाहायला भेटतात। मग माझी महिला खरंच महिला दिन साजरा करते तो योग्य आहे का असा मला प्रश्न पडतो। महिला दिन म्हणजे फक्त मौज मजा मस्ती आणि एक दिवस कुठेतरी पिकनिक करणे, कुठेतरी कार्यक्रमांना जाऊन एखादा मान सन्मान घेणे हा माझ्या अर्थे महिला दिन नाही। महिला ही स्वतःच्या सुरक्षेबरोबर अनेक माता भगिनींची सुरक्षा करताना दिसली तर तो महिला दिन साजरा होईल। माझ्या भारत देशाचा इतिहास पाहिला तर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी अहिल्याबाई होळकर असा खूप मोठा इतिहास आहे माझ्या भारताला। आणि तो इतिहास असताना त्या महिलांनी महिलांची सुरक्षितता, महिलांचं आरोग्य आणि महिलांचं सक्षमीकरण याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं होतं। महिला दिन एक दिवस न साजरा करता रोज महिला दिन साजरा केला तर खूप चांगलं वाटेल। आज माझ्या मुलीबाळी शाळा कॉलेजेसमध्ये जाताना सुरक्षित नाही, मग मी कसा महिला दिन साजरा करेन? आज माझ्या माता भगिनी समाजात अनेक व्यावसायिक माता भगिनी पाहायला भेटतात, परंतु त्यांना रोज अनेक अडीअडचणींना प्रवासामध्ये सामोरे जावे लागते। जर ह्या समस्या असतील तर हा महिला दिन साजरा करून जमेल का? माझ्या माता भगिनींनो, फक्त महिला दिन आलाय म्हणून साजरा करावा असं नाही। रोजच्या जीवनात आपण सकाळी उठतो, संध्याकाळी झोपेपर्यंत अनेक अडीअडचणी असतात, त्या ह्या महिलांना सोडवाव्या लागतात। ह्या महिला हा सोडवत असताना कोणत्याही प्रकारचा मीपणा जर सोबत नसेल तर ती महिला आज सक्सेसफुली वावरते असं मला पाहायला भेटेल। तेव्हा हा महिला दिन साजरा करायचा याचा मला आनंद होईल। काय सांगाल की जागतिक महिला दिनानिमित्त आज महिलांवरती जे अत्याचार किंवा अन्याय होतात याबद्दल, त्यांची सुरक्षिततेबद्दल तुम्ही काय सांगाल? आज आपण पाहतो जगाच्या पाठीवरती महिलांवरती विनयभंगासारख्या किंवा मुलीबाळींना फसवून पळवून नेण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत किंवा त्याचबरोबर महिलांच्या 2 महिन्यात 3 महिन्यात लग्नानंतर घटस्फोटाच्या ज्या समस्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत। तर जर सुरक्षिततेच्या बाबतीत आपण विचार केला तर इथं मी सांगेल की कदाचित इथे महिलांनी स्वतः जर पूर्वीच्या आपल्या महिला, आपली आई, आपली आत्या, आपली आजी यांच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर ह्या घटना कमी प्रमाणात घडताना आपल्याला दिसतील। तर ते कसे? आपली जी संस्कृती आहे ही भारतीय संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे। आपल्याला जन्मतः शिकवलं जातं की तू या घरची लक्ष्मी असताना तू सासरची एक जबाबदारी आहेस। जबाबदारी म्हणजे काय? तर तू जेव्हा लग्न होऊन सासरी जाशील तर तुला तुझ्या आई वडिलांबरोबर तुझ्या सासरच्यांना मान देता आला पाहिजे। तू तुझ्या मुलाबाळांचं संस्कार करून चांगल्या पद्धतीने त्यांना वाढवलं पाहिजे, हे आपल्याला लहानपणी शिकवलं जातं। परंतु आज तसं दिसत नाही का? तर आज माझ्या भगिनी सक्षम झालेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी नोकरीला जातात, नोकरीला जाताना त्यांच्याकडे वेळ दिसून येत नाही, त्यामुळे मुलांवर कुठेतरी संस्कार कमी होताना मला दिसत आहे आणि याच्यातून ह्या घटना घडताना मला दिसत आहेत। तर का असा जर प्रश्न आपण स्वतःला विचारला तर हे लक्षात येईल की आपण जेव्हा मुलांना संस्कार करताना कमी पडतोय तेव्हा तीच मुले बाहेर जाऊन मुलींवर अत्याचार करताना दिसत आहेत, तेव्हा लव्ह जिहाद सारखे प्रकार सामोरे येताना दिसत आहेत। याच्यात जर आपली महिला भगिनी टिकून धरायची असेल तर आपल्याला आपल्या स्वतःच्या सुरक्षेबरोबर आपल्या आजूबाजूच्या मुलींच्या सुरक्षेसाठी
स्वतःला स्वसंरक्षण करता आलं पाहिजे, एवढं निर्भीड झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे स्वसंरक्षण शिबिरं घेता आली पाहिजे. आज मी माझ्या समाजात, माझ्या गावात स्वसंरक्षण शिबिरं घेऊन जेव्हा महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा उचलला जातो, तेव्हा अनेक मुली सांगतात की आम्हाला याची आवड आहे, आम्हाला हे शिकवा. हेच जर सगळीकडे झाले तर कदाचित ह्या घटनांमध्ये कुठेतरी कमी संख्या येईल असं मला वाटतं. त्याचबरोबर जेव्हा महिला सुशिक्षित होते तेव्हा सुशिक्षिततेचा आव न आणता त्याला कुठेतरी समाजाची, धर्माची जर जोड दिली तर ह्या घटना कमी होताना दिसतील. माझ्या महिला भगिनी म्हणतील की ताई तुम्ही असं कसं म्हणता, आमच्यावर अन्याय होतो, आमच्यावर अत्याचार होत आहेत. मी जेव्हा वकिली क्षेत्रात आले आणि तेव्हा जेव्हा 10 केसेस विनयभंगाच्या होतात तर त्यातल्या 4 केसेस खऱ्या पद्धतीने आहेत असं मला जाणवतं. काही फक्त आणि फक्त एक विकृतीचा आव आणून त्या खोट्या केसेस दाखल केलेल्या असतात, हेही त्याच्यातून जाणवतं. त्याच पद्धतीने 354 सारख्या महिलांच्या छळाच्या केसेस किंवा घटस्फोटाच्या फक्त आणि फक्त आपला इगो महत्वाचा हा प्रकार घडताना दिसतो. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि ह्या केसेस पाहतो तेव्हा असंख्य केसेस ह्या फक्त फसवणुकीच्या किंवा एखाद्याला त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून दाखल झालेल्या दिसतात. तेव्हा खूप वाईट वाटते की खरंच ह्या महिला एखाद्या कायद्याचा किंवा एखाद्या आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेतायत असं मला जाणवतं. तर हे जर कमी झालं तर खरा महिला दिन असेल असं मला वाटतं. माझ्या महिला भगिनींनी आपले जे पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत याचा कधीतरी विचार केला पाहिजे. तो जर झाला तर महिलांवरील अत्याचारही कमी होतील आणि ज्या केसेस घडतायत त्याही कमी होतील असं मला वाटतं. महिलेच्या रूपात तू संस्काराची खान आहेस, नभाला कवेत घेणारी तू जिद्दीची पाखरू आहेस. संयम तुझा अफाट, माया तुझी अतूट आहे. महिला आहेस तू पण दुर्बल नाही. माझ्या माता भगिनींना याच रूपी जिजाऊंच्या, सावित्रीच्या आणि माझ्या अहिल्याच्या लेकींना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.